देशाचा राष्ट्रध्वज जे शासकीय कार्यालय किंवा मंत्रालय असेल, अनेक ठिकाणी जो राष्ट्रध्वज फडकतोय तो नांदेडच्या खादी ग्राम उद्योगामध्ये इथं तयार केला जातो. विशेष बाब म्हणजे इथं खादी कपडा सुद्धा तयार केला जातो आणि हा राष्ट्रध्वज सुद्धा तयार केला जातो. वेगवेगळ्या प्रांतामध्ये हा राष्ट्रध्वज जातो आणि मोठ्या 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारीला फडकवला जातो. नांदेडमधली 1967ची स्वातंत्र्य सैनिक स्वामी रामानंद तीर्थ यांनी निर्माण केलेली ही मराठवाडा ग्रामीण खादी ग्रामीण ग्रामोद्योग संस्था आहे आणि या संस्थेमध्ये इतक्या वर्षापासून अशा पद्धतीचे सगळे राष्ट्रध्वज जे आहेत ते तयार केले जातात. पण हे राष्ट्रध्वज जी काही संस्था आहे तयार करण्याची, या संस्थेला कुठेतरी शासन याच्याकडे दुर्लक्षित करते. शासनाची फारशी या सगळ्या उद्योगाकडे लक्ष नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळं हा सगळा व्यवसाय जो आहे तो दरवर्षी जो आहे तो डबघाईस येताना पाहायला मिळतं. आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. सर, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा सगळा आत्ता सध्याची स्थिती काय आहे? आपली संस्था फायद्यामध्ये आहे का तोट्यामध्ये चालली आहे? मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती ही संस्था यावर्षी सुद्धा नफ्यात आहे. राष्ट्रध्वजाचं निर्माण ही संस्था 1992 पासून करते. राष्ट्रध्वज निर्माण करतो आम्ही आणि आमचा हा राष्ट्रध्वज नुसता नाही तर राष्ट्रध्वज हा त्याचं कापड आहे, त्याची रंगरंगोटी आहे, कळका त्याच्यावरचा चक्र आहे, ते सर्व आम्ही तयार करतो. ते नांदेडला तयार होते आणि उदगीरला कापड तयार होते. आणि ते कापडाचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, ते सर्व ठिकाणी करता येत नाही कुणालाही. आणि म्हणून दुर्दैवानं काय झालं की यंदा एक हर घर तिरंगाच्या नावाखाली कुठलाही कापड वापरायला परवानगी दिलेली आहे आणि त्या परवानगीमुळं उत्पादनात आणि विक्रीमध्ये थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. की नवीन काही संस्थेला परवानगी देण्यात आली राष्ट्रध्वज निर्माण करण्याची आणि त्याच्यामुळं काही फटका बसला संस्थेला? नाही, थोडाफार फटका बसतो. तर त्या त्या राज्यामध्ये त्या प्रांतामध्ये नव्यानं आणखीन नवीन डिपार्टमेंट उघडल्या जातात आणि ते खाद्याचा ध्वज वापरतात. कळलं की नाही? त्यामुळं फारसा परिणाम नाही, पण निश्चित थोडासा परिणाम होतोच. इतर उद्योगाला भरभराट यावं म्हणून शासन वेगवेगळ्या मदती करत असते, तशा पद्धतीची मदत तुम्हाला झालेली चित्र पाहायला मिळत नाही. एक वेळ घोषणा झाली आणि ते सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे 25 कोटी रुपयांची, जे अजित पवारांनी केली होती. काय सांगाल? नाही, ती घोषणा प्रत्येक घोषणा जी करायची असते त्याचं काहीतरी प्रपोजल पाहिजे, प्रस्ताव पाहिजे, त्याचं बजेट प्लॅन पाहिजे, एस्टिमेट पाहिजेत. आणि मोठ्या मनाने त्यावेळेस तुमच्या अजित पवार साहेबांनी मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला 25 कोटीची मंजुरी दिली. त्यांना हे वाटलं किंवा हे करतील, काम करता येईल यांच्यामध्ये. पण दुर्दैव असं आहे की 25 कोटीमध्ये काय होण्यासारखंच नव्हतं. आणि 25 कोटीमध्ये पूर्ण जमीन लिहून द्यायची गव्हर्नमेंटला, ते शक्य नव्हतं संस्थेला. आमच्या सर्व आम्ही खादी बोर्डातल्या सर्व माणसांनी आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांनी ठरवलं जमीन दिल्यानंतर मग काय राहणार आहे आपल्याकडे. आम्ही इथं 100 कोटीचा प्रकल्प तयार करू शकतो आणि होणार आहे आमच्या इथं आता, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं ती जी स्कीम आहे ती स्कीम मग रद्द करण्यात आली. ते चीफ सेक्रेटरी वगैरे लोकांनी नामंजूर केली. त्यानंतर तुम्ही खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून जे आहे ते मदतीसाठी सरकारकडे मला वाटते 20 कोटीची मागणी केली आहे. त्याचं नेमकं काय झालंय, ते मिळतंय का? नाही, तर आणखी त्यांनी निर्णय घेतल्याचं पत्र आलं नाही, पण 20 कोटीची आम्ही मागणी केलेली आहे. त्यामुळं काय होईल, मी तर तुम्हाला सांगतो, एक प्रपोजल दिलं होतं मी आत्ताही. त्यांना मी सांगितलं तुम्ही 10 कोटी रुपये आम्हाला द्या. 20 कोटी नाही, 10 कोटी द्या. 10 कोटीमध्ये म्हणलं 5,000 लोकांना काम मिळू शकते, 10 कोटीच मिळू शकते, अशी परिस्थिती आहे. पण 10 कोटी आम्हाला कोणी द्यायला तयार नाही. मलाच काय, आणखी ज्या संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये, आपल्या 80 संस्था होत्या, 80-82. आज फक्त 9 संस्था शिल्लक आहेत की 9 संस्थाही खादीचं उत्पादन करतात. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या 15 कोटीची खादी विकल्या जाते, उत्पादन फक्त 4च कोटी आहे. म्हणजे केवढा लॅप्स आहे बघा. आम्हाला 16 कोटीचा लॅप्स आहे. 16 कोटीची खादी आम्ही तयार करू शकतो, पण फक्त त्याला आर्थिक मदत नाही, सरकारचं कुठलं अनुदान नाही. फक्त खादी कमिशन जे सांगते तेवढं काम करायचं, अशी अवस्था खादी संस्थांची निर्माण झालेली आहे. राष्ट्रध्वजाचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स पाळले जात नाही असंही बोललं जाते, कारण ज्या खादीवर हा राष्ट्रध्वज तयार व्हायला पाहिजे होता, पण आता त्याला
वेगळ्या कापडावर सुद्धा छपाई करण्याचे पंतप्रधानांनी सगळी परवानगी दिली. त्याच्यानंतर काय हे झाले, तुमचं नुकसान वगैरे झालं? नाही, नुकसान म्हणजे काय होणारच की, स्वाभाविक आहे. कळलं का? त्याच्यात ती काही, कारण का ज्यांना राष्ट्रध्वज घ्यायचाच आहे ते तो खालीचाच घेतला असता त्यांनी, हा दुसरा घेतलाच असता. त्यांनी जर आता जसं डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की हीच गोष्ट 6 महिन्यापूर्वी सांगितली असती, आम्ही तयार केलो असतो आणि त्याच्यावर सबसिडी ठेवायची. गव्हर्नमेंटचं काम सोपं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये खादीची विक्री होत होती आणि आज जवळपास आमच्या देशामध्ये 12 ते 13 लाख लोक काम करतात ते खादी संस्थेवर. आता माझ्या इथे सुद्धा 650 लोक काम करत होते, आता 450वर आलो मी. 200 माणसं कमी झाले. कळलं की नाही? कारण त्याचं कारण हे आहे की रोजगार हमी योजनेमध्ये त्याला पैसे जास्त मिळतात, तफावत झाली. त्यांना हमी मिळाली, काम करो न करो पण पैसे मिळतात, धान्य मिळते, सर्व मिळते. आमची अशी होते सवलती आम्ही देतो खाद्य संस्थेच्या मार्फत, पण किती त्यात थोड्याफार असतात. तरी पण मी तुम्हाला सांगतो की जे खादी प्रेमी लोक आहेत, गांधीला मानणारे लोक आहेत, आजही तुम्हाला सांगतो, आणि ते निष्ठेनं काम करतात. आज माझ्याकडे 70-80 वर्षाच्या महिला सुद्धा आज काम करतात चरखावर. ते पाहून आम्हाला वाईट वाटतं की बा इतकं वय झालं असताना सुद्धा ते काम करतात. नाही, हम काम करेंगे म्हणतात. अशी अवस्था आहे. बघितलं गेलं तर अनेक प्रांतामधून ऑर्डर येत होत्या, त्या ऑर्डर आता काहीशा कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं परत एकदा खादीकडे लोकांनी वळावं वगैरे, त्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आता आपण सगळे राष्ट्रप्रेमी आहोत. भारत देशामध्ये महात्मा गांधीजींनी खादीच्या बद्दल आपल्याला खूप काही सांगितलंय. त्यांनी स्वतः खादीचा कपडा विणणे आणि परिधान करणे हे सगळ्यांना आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे सगळ्या लोकांनी मान्य केलं. पण आता अलीकडे खादीसारखे कपडे तयार करण्यात येत आहेत आणि ते ग्रामोद्योग समितीच्या वतीनं केले जात नाहीत, तर ते वेगळ्या यांत्रिक मार्गावर केले जातात. आणि म्हणून हा सुद्धा ह्या खादी ग्रामोद्योगाला फटका बसलेला आहे. एक तर शासन अनुदान देत नाही किंवा कुठल्याही बाबतीत चालना मिळावी असं काही करत नाही. पण किमान जनतेने तरी असं ठरवून द्यावं की किमान आठवड्यातून 1 दिवस तरी खादीचा मी कपडा वापरेन. त्यामुळं काय होईल, टोपी खादीची वापरेन, बनियन मी खादीचं वापरेन, रुमाल मी खादीचा वापरेन. हे जर आपण केलं तर ह्या खादी ग्रामोद्योग समितीला किंवा खादी ग्रामोद्योगाला मोठी चालना मिळेल. आणि म्हणून सगळ्या जनतेला आव्हान मी असं करतो की 15 ऑगस्ट ह्या येते, आता 75 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, तर त्यांना सगळ्यांना अशी विनंती करेन की त्यांनी किमान 1 दिवस तरी खादी वापरावी, जेणेकरून लाखो करोडो लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या खादी ग्रामोद्योगाला चालना मिळेल. खादीच्या बाबतीत शासनाची नेमकी अनास्था काय आहे? खूप अनास्था. हँडलूमच्या बाबतीत बघितलं गेलं तर त्यांच्या आता हे वेगवेगळे प्रदर्शनं वगैरे भरले जातात किंवा त्यांचे स्टॉल वगैरे लागतात, पण खादीचं तसं फारसं दिसत नाही. शासनही पुढे येऊन हे सगळं करताना पाहायला मिळत नाही, प्रोत्साहन देत नाही. नाही, शासनाने तशी योजना केली पाहिजे की खादी समित्यांना किंवा खादी उत्पादकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन ज्या ज्या ठिकाणी असे प्रदर्शन भरतात त्या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यासाठी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जे काही राष्ट्रध्वज आहे तो छापला जातोय, त्यासाठी आता साधं कापड वापरलं जातं असं सांगितलं जाते अनेक ठिकाणी, कारण आपण जे वापरत होतो आपल्या संस्थेच्या माध्यमात खादीचं होतं. पुन्हा खादीवरच छापा असं जर पंतप्रधानांनी म्हटलं तर संस्थेला काही खूप फायदा मोठं काम. पंतप्रधान साहेबांनी जर असे अध्यादेश काढला की हा राष्ट्रध्वजाचा जो चक्र आहे तो फक्त खादीच्याच कपड्यावर वापरा, एवढं जरी काढलं तरी खूप मोठं कार्य होण्यासारखं आहे. आणि मोदीजींच्या काळामध्ये हे घडावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. सचिव साहेब असंही म्हणाले की मागचे काही वर्ष काही मुख्यमंत्र्यांनी मदत दिली होती सगळ्या खादी उद्योगाला, पण मागच्या 10 वर्षात होत नाही, हे सत्य आहे? सत्य आहे. कारण कसं आहे, मी जसं सांगितलं तुम्हाला, इतर प्रांतामध्ये त्यांचं एक वेगळी विंग आहे. प्रत्येक प्रांताच्या सचिवालयामध्ये एक मंत्री आहे, एक सचिव आहे खादीसाठी. पण महाराष्ट्रामध्ये खादीसाठी म्हणून स्वतंत्र, आज समजा मी खादीसाठी एक पत्र पाठवलं
किंवा मला हे पाहिजे आहे, तर ते खादीचं जे पत्र आहे ते कुठे जाते? आपल्याकडे एक उद्योग आणि सहकार खाते एकत्रित आहे, ते जाते पहिल्यांदा उद्योग म्हणून त्याच्याकडे जाते. उद्योगाला काय करतो? सहकारकडे पाठवतो. सहकार म्हणते तेव्हा माझा याच्यात काही संबंध नाही. दोन्हीकडे म्हणून पाठवतात पत्र तुमच्या हँडलूमकडे, वस्त्रोद्योग खात्याकडे. वस्त्रोद्योगाला मंत्री आहे, स्वतंत्र मंत्रालय आहे. ते पाहतात महिना 2 महिने झालं पुन्हा पत्र येते की आमचा या खादीच्या वस्त्राशी संबंध नाही. अशा प्रकारे चुकीचं आहे. आता काय करणार? आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही आज निवेदनं दिलीत. आता बघूया काय निर्णय होतो तो. आम्ही त्यासाठी सांगतोय आम्ही त्यांना, तुम्ही अनेक उद्योग, तुम्ही हजारो कोटी रुपयाचा उद्योग आला, अरे आल्यावर त्याला काय मिळाले? काय 50,000 कोटी मिळाले हो, डॉलर्सचे हे झाले, हे उद्योग करणार आहोत. ते कधी होणार आहे? 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. आम्ही सांगतो ना आत्ता, तुम्ही आम्हाला एवढेच पैसे द्या. कळलं की नाही? हजारो लोक काम करतील, आणखी परत महिला काम करतील, आमच्या पुरुष काम करतील, काही अडचण पडणार नाही. आता का दुर्लक्ष आहे हे तुम्ही म्हणल्यासारखं आता मी काय सांगू शकत नाही. कळलं? राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ज्या खादीचा कपडा वापरावा, चरख्यावर बसून ज्यांनी खादी कपडे तयार केले किंवा दोरा निर्माण केला, त्याच खादीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा देशातलं शासन किती अनास्था आहे हे सगळं चित्र पाहिल्यानंतर पाहायला मिळतंय. एकूणच जर या संस्थेला काही शासनाची मदत मिळाली तर ही अखेरच्या घटका मोजत असलेली ही संस्था पुन्हा नव्याने भरारी घेऊ शकते. जर शासन मदत करण्यास इच्छुक नसेल तर किमान खादी प्रेमींनी तरी किमान एकदा तरी दिवसातून खादीचा कपडा वापरावा, जेणेकरून ह्या संस्था चिरकाल टिकतील असा विश्वास निर्माण केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.